आपण इतके गाफील आहोत, इतके गाफील आहोत, काही झालं तरी आहेत माझ्याकडे पैसे आणि आहेत सगळे स्पेशालिस्ट, असं आपल्याला वाटतंय. आणि हे आता ज्या दुरीताई बोलले ना, डॉक्टरांच्याकडे जायलाच लागू नये. खरंच जे दवाखाना जास्त सहन करतोय ना, सारखं सारखं विजिट करत असतोय, वैतागतोय, वेटिंगला बसतोय, पैसे खर्च, औषधं रोज वेळेत खायला लागतात, त्या औषधाच्या साईड इफेक्टला फेस करावं लागतंय. पण एखादी आपण गाफील राहिलो तर, आपणच जर आपल्याकडे केअर केली नाही, आपण इतकं गाफील राहतो, इतके गाफील राहतो, डिपेंडन्सी आपली एवढी आहे मेडिकल आणि मेडिसिन आणि डॉक्टर्सांच्यावर, त्यांचा काहीच हे नाहीये. पण आपल्याकडे एवढं क्लास आहे की आपल्याकडे डॉक्टर तुमचं बिघडूच नाही म्हणून आधी पण सगळं सांगत असतात. आणि मस्तपैकी शुक्रवारी आपल्याला पर्वणी असते. खरंच सांगते तुम्हाला, किती पण प्रॉब्लेम येऊ दे, तुम्हाला डॉक्टरांच्याकडे तुमच्यासाठी एक 15-15, 20-20 मिनिटं बोलायला वेळ नाही. नॉलेज तुम्हाला भलेही शुगर आहे, पण शुगर बद्दल 20 मिनिटं तुमच्याशी बोलायला त्यांच्याकडं वेळ नाहीये, कारण पेशंट ज्यादा आहेत म्हणून. त्यामुळं आपल्याला या कॉलवर एवढं क्लास कळतं, एवढं क्लास कळतं. आणि आज आपण ऐकणार आहोत मेनोपॉज बद्दल. स्त्रियांच्या जीवनातला एक असा पिरियड आहे, ह्या पिरियड मध्ये नुसताच घरातली महिला सफर होते का? नाही. 2-4 दिवसापूर्वी मी एक अशा व्यक्तीला भेटले की ते व्यक्तीला स्वतःला अति अति खुश असणार फॅमिली फक्त या पिरियड मुळे कसं डिस्टर्ब होऊ शकतं, फॅमिली पण कशी सफर होते त्यातनं, हे मी परवा अनुभवलं. आणि मला स्वतःला वाटायला लागलं की खरंच किती मोठे आघात होतात माइंडसेटच्या बाबतीत, फिजिकल, मेंटली, इमोशनली, इकॉनॉमिकली, सगळीकडे कोलॅप्स होऊन जात आहे. तर आपण आता जाऊ अशाच याच्याबद्दल ऐकण्यासाठी डॉक्टर नेहाताईंच्याकडे. मस्तपैकी स्वतःचा एक्सपिरियन्स त्यांनी दिलाय खूप वेळा, खूप चांगला एक्सपिरियन्स आहे, पण शॉर्ट मध्ये त्या देतील. आणि आजचा टॉपिक ओके. चलो, जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण नेहाताईंसाठी. सुमित सर, ऑल म्यूट टाका. येस, अनम्यूट करा मॅडम. थँक्यू सर. गुड मॉर्निंग ऑल. मी डॉक्टर नेहा जाधव, मी कोल्हापूरची आहे. गेले 1 वर्षभर मी झाले या शतयशी फॅमिलीला जॉईन आहे. मी जॉईन झाले आणि स्वतःवर काम केलं. मी आणि माझ्या मुलाने पहिल्या 40 दिवसातच, ज्या वेळेला आपलं मॅरेथॉन असते, 40 दिवसातच मी 10 किलो फॅट लॉस, त्याच्यानंतर पुढे आणि 5 ते 6 महिन्यामध्ये टोटल एक 17 ते 18 किलोचा फॅट लॉस, आणि माझ्या मुलाने टोटल 22 किलोचा फॅट लॉस केला. आम्ही आलो आणि मॅरेथॉन स्टार्ट झाली. स्वतःवर काम केलं. स्वतःवर काम केल्यानंतर जे आमचे अगोदरचे जे त्रास होते, जे काही सांधेदुखी आहे, गुडघेदुखी आहे, कंबरदुखी आहे, केस गळती, माइंडचे मूड स्विंग्स वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या कमी झाल्या. अगदी 2 ते 3 महिन्यातच पूर्ण सगळं कमी झालं. माझा एक स्पेसिफिक रिझल्ट आहे जो स्किनचा, जो फंगल इन्फेक्शनचा रिझल्ट आहे. मला 7 ते 8 वर्षापासून फंगल इन्फेक्शनचा त्रास होता. अगदी डेली मला फंगलची गोळी खावीच लागायची. पण जसं जसं फ्युएल माझ्या पोटात जायला लागलं, तसं तसं माझं गट हे सुधारायला लागलं. आणि माझा फंगल इन्फेक्शनचा त्रास जो 8 वर्षापासूनचा होता, तो मला लिटरली 20 ते 21 दिवसात त्याला रिझल्ट मिळाला. तो पूर्णपणे नाहीसा झाला. आणि मुलाचा पण चांगला रिझल्ट आहे. त्याला मध्ये बीपी शूट झाला होता, त्याचा पण छान रिझल्ट आहे. तर आता आपण बोलणार आहोत की मॅमनी सांगितलं की मेनोपॉज बद्दल. मेनोपॉज हा स्त्रियांच्या आयुष्यात येणारा असा टप्पा आहे की कुठलीही स्त्री तो टाळू शकत नाही. म्हणजे ह्यामध्ये काय होते की आपली मासिक पाळी ही कायमची बंद झालेली असते आणि तिची प्रजनन संस्था जी आहे, प्रजनन क्षमता आहे, ही पूर्णपणे संपलेली असते. तर त्या मेनोपॉज आपण कशाला म्हणतो मेनोपॉज? तर सलग 10 ते 12 महिने, म्हणजे जवळजवळ 1 वर्षभर जर पाळी आली नाही तर त्याला आपण म्हणतो की रजोनिवृत्ती. रजोनिवृत्ती ही मी सांगितलं की आपण टाळू शकत नाही. जसं मेनार्की म्हणजे ज्या वेळेला पाळी येते तो काळ, त्या काळापासून रजोनिवृत्तीपर्यंतचा काळ हा आपला प्रजनन काळ असतो. म्हणजे त्यावेळेला आपण प्रेग्नन्सी होल्ड करू शकतो. त्यावेळेला ओव्ह्युलेशन होते आणि बीज तयार होत असतात आणि प्रेग्नन्सी आपण होल्ड करू शकतो. हा जो पिरियड आहे ना प्रजनन क्षमतेचा, त्यावेळेला आपला हार्मोन लेवल एका छान लेवलला असतात. आणि त्यामुळे आपली तब्येत, जर आपण स्वतःवर काम केलं, स्वतःची तब्येत व्यवस्थित ठेवली, आहार विहार सगळा व्यवस्थित ठेवला, तर हा जो पिरियड आहे ना प्रजनन क्षमतेचा,
तो अगदी व्यवस्थित होतो. पण ज्या वेळेला रजोनिवृत्ती होते, म्हणजे काय, तर ज्या वेळेला आपल्या शरीरातले जे प्रोडक्टिव्ह हार्मोन असतात, रिप्रोडक्टिव्ह हार्मोन, ज्याला युस्ट्रोजन आहे, त्याचं लेवल एकदम ड्रॉप होते. आणि हे जे ड्रॉप होते त्याच्यामुळे आपल्याला पिरियड्स येणं बंद होतं. तर साधारण हा वयाची काळ कुठला असतं, तर साधारण 45 ते 50 वर्षापर्यंत रजोनिवृत्तीचा काळ असतो. डिपेंड्स, प्रत्येक स्त्रियांच्या तब्येतीनुसार वेगवेगळं असतं. एक एक स्त्रियांना तर खूप अगोदर पिरियड्स येऊ शकतात, जाऊ शकतात. तर माझा जो अनुभव आहे, तो मला जे त्रास होत होते ते ऍक्च्युली प्री अर्ली मेनोपॉज हा जो आहे ना, तो माझा नियरली, जो आता मी सांगितलं की 45 ला तुमचा पिरियड जायला चालू होते, 40च्या पुढे. पण माझा अनुभव आहे की मला जे हेल्थ इश्यूज होते, जो मानसिक त्रास किंवा माझे इतर जे त्रास होते, त्याच्यामुळे माझी पिरियड्स 35व्या वर्षीच गेली. आणि त्या 35व्या वर्षी पिरियड गेल्यामुळे जे हार्मोन चेंजेस शरीरामध्ये होत गेले, त्याच्यामुळे वेट गेन आणि त्याच्यामुळे इतर स्ट्रेस लेवल, ताण ताण जो आहे, झोप न लागणे, केस गळणे, हे सगळ्या गोष्टी ह्या माझ्या म्हणजे लवकर आल्यामुळे, पिरियड्स लवकर गेल्यामुळेचा त्रास होत होता. तर हे जे सांगितलं मी तुम्हाला रजोनिवृत्ती, तर रजोनिवृत्तीचे जे 3 टप्पे असतात साधारण, म्हणजे पिरियड जायचे आहेत, तर त्यावेळेला आपल्याला मेनोपॉज आणि मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज असे 3 टप्प्यामध्ये पिरियड जात असतात. प्री मेनोपॉज म्हणजे काय, तर आता आपले पिरियड जाणार आहेत साधारण, तर त्याच्या अगोदर 1 ते 1.5 वर्ष, काही काही पेशंटना अगदी 2 वर्षापासून सुद्धा प्री मेनोपॉजचे सिम्पटम दिसायला लागतात. तर ह्याच्यामध्ये काय होतंय की साधारण पाळी जी आहे, तर ती आपली नियमितपणे महिन्याला महिन्याला येत असते. पण ज्या वेळेला मेनोपॉजची प्री मेनोपॉजल सिंड्रोम चालू होतो, त्यावेळेला ही पाळी अनियमित होणे किंवा पाळीतलं अंतर वाढणे किंवा कमी सुद्धा होणे, अंगावर जास्त जाणे, ह्या सगळ्या तक्रारी हळूहळू एक 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 व्हायला लागतात. मानसिक पण ताणतणाव जे आहेत, स्ट्रेस लेवल वाढणे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या प्री मेनोपॉज सिंड्रोम मध्ये यायला लागतात. नंतर येतो मेनोपॉज, ज्याच्यामध्ये पाळी पूर्णपणे जाते. मी सांगितलं की जवळजवळ 12 महिने जर पाळी आली नाही, तर तो मेनोपॉज येतो. आणि पोस्ट मेनोपॉज म्हणजे काय, की मेनोपॉज झालाय आणि त्याच्यानंतरचा काळ जो असतोय, तो असतोय पोस्ट मेनोपॉज. त्याच्यामध्ये पाळी पूर्णपणे गेलेली असते, इस्ट्रोजन लेवल पूर्णपणे डाऊन झालेलं असते आणि शरीरामध्ये इतर ज्या सिम्पटम्स असतात ते दिसायला लागतात. तर आता हे मेनोपॉज सिंड्रोम म्हणजे सिम्पटम्स, म्हणजे लक्षणं, तर काय काय दिसू शकतात स्त्रियांमध्ये. तर पहिला आहे की हॉट फ्लशेस, सगळ्यामध्ये कॉमन, सगळ्यांना माहिती असलेला सिम्पटम आहे, लक्षण आहे, की ते आहे हॉट फ्लशेस. तर हॉट फ्लशेस म्हणजे काय, तर अचानक चेहरा म्हणा की हातपाय, मान, पोट सगळं असं गरम झाल्यासारखं वाटतंय, गरम वाफा आल्यासारखं वाटते. मग हे का होते, तर अचानकपणे इस्ट्रोजनचे प्रमाण हे रक्तात अगदी कमी झाल्यामुळे ना, बॉडीचं जे टेम्परेचर कंट्रोल करणारी सिस्टीम असते, त्याच्यावर परिणाम होतो आणि त्याच्यामुळेच हा आपल्याला हॉट फ्लशेसचा त्रास व्हायला लागतो. ऍक्च्युली शरीर गरम झालेलं नसते किंवा टेम्परेचरही आलेलं नसते, पण आपल्याला तशी जाणीव होते की आपला चेहरा गरम झालाय किंवा अंग सगळं गरम झालंय आणि शरीरातनं वाफा येत आहेत. हा काळ काही सेकंदापुरता किंवा काही मिनिटापर्यंत पण राहू शकतोय, हॉट फ्लशेसचा. नंतर येते अतिप्रमाणात घाम येणे. अचानक मोस्टली रात्रीच्या वेळेला आपल्याला घाम येतो. हा जो हॉट फ्लशेस आहे ना, त्याच्या दरम्यान सुद्धा खूप घाम यायला लागतो आणि इतर वेळेला सुद्धा अतिप्रमाणात घाम येणे हा तक्रार जाणवायला लागते. आणि घाम आल्यामुळे मग थकवा येणे, अनइझी वाटणे, अशक्तपणा वाटणे, हे सुद्धा दिसून येतं. सगळ्यात महत्वाचे येते मूड स्विंग्स, म्हणजे चिडचिडेपणा, राग येणे किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडणे, डिप्रेशन मध्ये जाणे. बऱ्याचशा स्त्रिया मी बघितल्यात की मेनोपॉझल सिंड्रोम मध्ये किंवा प्री मेनोपॉझल सिंड्रोम मध्ये, सिम्पटम मध्ये सुद्धा, त्या वेळेमध्ये सुद्धा स्त्रिया या डिप्रेशन मध्ये जायला लागतात. हे त्या मूड स्विंग्स, ह्या सगळ्या हार्मोन लेवलच्या मुळे त्यांना ते डिप्रेशन येणं किंवा मानसिक दृष्ट्या असंतुलन राहणं, अचानक राग येणे, अचानक चिडचिड होणे, ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतात. नंतर झोप कमी होणं. तर मगाशी मॅमनी सांगितलं की झोप कमी होत होती. तर झोप कमी होण्याचं मेन कारण आहे की तुम्हाला हॉट फ्लशेस, रात्रीच्या वेळेला सुद्धा हॉट फ्लशेस किंवा अतिप्रमाणात घाम येणे, अचानक झोपमोड होणे, एकदा झोपमोड झाली की परत झोप न लागणे, ह्या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. आणि झोप नाही झाली
आपल्याला माहिती आहे की सगळं जे आपलं आहे हे झोपेवर अवलंबून असते. ज्यावेळेला झोपच व्यवस्थित लागत नाही त्यावेळेला पूर्ण आपलं सगळ्या सिस्टीमच बिघडून जातात. नंतरचं एक सिम्पटम येते की वजायना म्हणजे योनी मार्ग हा ड्राय होणं आणि कोरडा होणं. हे एक लक्षण आपल्याला मेनोपॉज सिंड्रोम मध्ये दिसून येते. आणि त्याच्यामुळे लैंगिक इच्छेमध्ये घट होणे आणि त्याच्यामुळे आपलं जे वैवाहिक आरोग्य आहे ते पण डिस्टर्ब व्हायला लागते. अचानकपणे वजन वाढणे हे एक सगळ्यात महत्वाचं आहे की हार्मोन लेवल डिस्टर्ब झाल्यामुळे मांड्या, नितंब, पोटाभोवतीची चरबी, सगळ्यात जास्त पोटाभोवतीची चरबी वाढायला लागते. आणि ज्या वेळेला चरबी वाढते त्यामुळे स्नायूंची ताकद कमी होते आणि हाडं कमजोर होतात. हे युस्ट्रोजन जे कमी होते ना त्याचं काम काय असते की कॅल्शियम ऍब्झॉर्प्शन हे युस्ट्रोडिऑल नावाचं हार्मोन करत असते. ज्यावेळेला हे कमी होते त्यामुळे कॅल्शियम ऍब्झॉर्प्शन शरीरामध्ये कमी व्हायला जाते. तुम्ही किती पण वर्ण गोळ्या खावा कॅल्शियमच्या, ते कॅल्शियम ऍब्झॉर्ब होत नाही. आणि त्याच्यामुळे हाडं कमजोर झाल्यामुळे ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओआर्थरायटिस हे ह्या वयातच स्टार्ट व्हायला लागते. म्हणजे गुडघेदुखी, सांधेदुखी, आता इकडे वजन पण वाढलंय, कॅल्शियम पण कमी व्हायला लागले आणि त्याच्यामुळे हे गुडघेदुखी, सांधेदुखी, टाचा दुखणे, कंबर दुखणे ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामुळेच सुरू होतात. तर केस पातळ होणे, त्वचा ड्राय होणे, त्वचेला सुरकुत्या पडणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसून येतात. नंतर मूत्रमार्ग म्हणजे लघवीचे जे आजार आहेत ना, लघवीचं इन्फेक्शन हे वारंवार व्हायला लागते. म्हणजे लघवीला जळजळ किंवा लघवी गरम होणे, इन्फेक्शन होणे ह्या सगळ्या गोष्टी व्हायला सुरू होतात. आणि जसं आपलं वेट वाढायला लागतंय तसं तुम्हाला इकडे डायबिटीस वगैरे जर डिटेक्ट झाला किंवा त्याचा त्रास व्हायला लागला तरी सुद्धा लघवीचे इन्फेक्शन व्हायला लागतं. पाळीच्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलं मगाशी की पाळीच्या संदर्भातले सुद्धा आपल्याला लक्षणं दिसून येतात. जसं की अनियमित पाळी आहे, अधिक रक्तस्राव होणे, कमी रक्तस्राव होणे, अतिशय कमी होणे, पोटात दुखणे आणि अति रक्तस्राव होऊन ना आपल्याला अॅनिमिया म्हणजे रक्त कमी होणे, रक्तक्षय हे पण लक्षणं दिसून येतात. आता सर्व स्त्रियांमध्ये ही लक्षणं ना सगळीच दिसतात असं नाही. तर काहींना कमी दिसतात, काहींना जास्त दिसतात. त्याचं लक्षणं पण कमी जास्त असतात आणि कमी जास्त तीव्रतेने पण दिसतात. काहींना जास्त होतात, काहींना कमी होतात. तर मेनोपॉज मध्ये सगळ्यात एक महत्वाचं आहे की हृदयाच्या संदर्भातले आजार हे ह्यानंतरच डोकं वर काढायला लागतात. का तर हा जो युस्ट्रोजन आहे ना, हे युस्ट्रोजन हार्मोन आहे ना ते आपल्या रक्तवाहिन्यांवर काम करते. रक्तवाहिन्या लवचिक ठेवण्याचं काम करते. ज्या वेळेला हे त्याचं प्रमाण कमी होतंय त्यावेळेला ह्या रक्तवाहिन्या असतात त्या कडक व्हायला लागतात. आणि रक्तवाहिन्या कडक झाल्या किंवा आपल्याला अर्थेरोस्क्लेरोसिस म्हणजे रक्तवाहिन्या कडक व्हायचं काम व्हायला लागतात. आणखीन एक ते युस्ट्रोजन काय करते की रक्तातलं कोलेस्ट्रॉल लेवल म्हणजे जी आपली चरबी वाढते, रक्तातली चरबी हे कंट्रोल करायचं काम युस्ट्रोजन करत असते. पण ज्यावेळेला त्याची प्रमाण कमी होते त्यावेळेला त्याचं नियंत्रण राहत नाही आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यामुळे इकडे ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या कडक पण होतात आणि कोलेस्ट्रॉल वाढल्याने त्या ब्लॉक पण व्हायला सुरुवात होते आणि त्याच्यामुळेच पुढे जाऊन हार्ट डिसीजचे प्रमाण वाढण्याची शक्यता. ज्या वेळेला आपलं पिरियड्स येत असतात त्यावेळेला एक स्त्रियांना त्याचं नॅचरल प्रोटेक्शन असते या युस्ट्रोजेलचं की तुम्हाला हार्ट डिसीजचं बघा तुम्ही प्रमाण बघायला गेला तर ज्या स्त्रिया ज्या आपल्या प्रजनन अवस्थेमध्ये आहेत म्हणजे पिरियड ज्यांचे येत आहेत त्यांना हार्ट अटॅकचा धोका हा फार कमी असतो. पण ज्या वेळेला मेनोपॉज येतो त्यावेळेला त्याची प्रमाण वाढायला लागतो, त्याचा धोका वाढायला लागतो. परत आपलं काय होते की आपली पचनसंस्था पण बिघडलेली असते, चयापचय बिघडलेलं असते आणि त्यामुळे संस्थेच्या संदर्भातले आजार जी संदर्भातली लक्षणं आहेत ती सुद्धा दिसायला लागतात. म्हणजे पोट गच्च होणे, भूक न लागणे, अपचन होणे, मळमळणे ह्या सगळ्या गोष्टी ह्या दिसून येतात. अपचन होणे, पोट गच्च होणे, भूक न लागणे ह्या गोष्टी तर आहेतच. पण ह्या झाल्या शारीरिक गोष्टी आणि मानसिकरित्या सुद्धा सायकोलॉजिकली सुद्धा ह्या स्त्रिया थोड्याशा डिप्रेशन किंवा स्वतःवर अखुश, नाखुश असणाऱ्या असतात. कारण काय होतंय की सगळी मुलं आहेत, सुना आहेत, त्या मुलं मोठी झालेली असतात, कामाला लागलेली असतात. सुना मोठ्या म्हणजे त्यांच्या कामाकडे असतात. त्यांच्या हातात जे हे असते की किचन असते आतापर्यंत ते सुनांच्या हातात गेलेलं असते. सगळा जो होल्ड असतो तो मुलांच्याकडे गेलेला असतो. त्यामुळे कसं आहे की मगाशी मॅडम म्हटल्या की आर्थिक दृष्ट्या ज्यावेळेला कमजोर होतात आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा कमजोर होतात.
म्हणजे आपल्याला कोण विचारत नाहीये, आपल्याकडे ऍक्च्युली सगळ्यांचं घरातल्यांचं त्यांच्याकडे लक्ष असतंय, पण तेवढा वेळ नसतोय त्यांच्याकडे. त्याच्यामुळे ह्या वयात स्त्रियांना काय वाटतंय की माझं हे सगळं दुखतंय आणि माझ्याकडे कोण लक्षच देत नाही. पण ऍक्च्युली तसं नसतंय, सगळ्यांचं लक्ष असतंय. पण मानसिक दृष्ट्या त्यांना तसं वाटत असतं की आपल्याकडे कोणाचं लक्ष नाही, आणि त्याच्यामुळे मुली ह्या स्त्रिया ह्या थोड्याशा डिप्रेशनमध्ये किंवा अस्वस्थ असणे, चिडचिड होणे, हे ह्या गोष्टींमुळे दिसून येते. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं होतंय, सगळे त्रास होतात, तर मग त्याच्यावर काय उपाय आहे, त्याच्यातनं कसं बाहेर पडायचं? त्याच्यासाठी एकच उपाय आहे की आपला शतायुषी. शतायुषी फॅमिलीमध्ये आपण एवढ्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतो. आता मी बघा, तुम्ही आपल्या कॉलवर 40+ किंवा 50+ ह्या स्त्रियाच आहेत, आणि जास्तीत जास्त ह्या जवळजवळ 70 ते 80% स्त्रिया ह्या 50+ आहेत आपल्या कॉलवर. त्या सगळ्यांना हे सगळे आजार, हे सगळे सिम्पटम्स थोड्याफार प्रमाणात जाणवतच असतात. आता शतायुषी फॅमिली काय करते, तर तुमचं आता मी सांगितलं की कॅल्शियम कमी झालंय, हाडं ठिसूळ झालंय, वजन एवढं वाढलंय, तर आपण काय सांगतो की व्यायाम करा. मग आता एवढं वजन आहे, कॅल्शियम, हाडं ठिसूळ आहेत, तर तुम्हाला वजन आम्ही काय सांगितलं की जावा, फिरायला जावा, पळायला जावा, जिमला जावा, आमचं बॅच जॉईन करा, वर्कआउट. थोडंसं शक्य होत नाही वजनामुळे आणि कॅल्शियम डिफिशियन्सीमुळे. तर अशांना आपण व्यायाम करा म्हणून सांगत नाही. अशांना उपयोगी पडतंय की योगा, प्राणायाम, योग निद्रा, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तर शतायुषी फॅमिली ह्या सगळ्या गोष्टी फ्रीमध्ये देत आहेत. योगामध्ये सहज सहज सोपे योगा शिकवले जातात. आणि जे संधिवात आहे, मधुमेह आहे, डायबिटीस, थायरॉइड, ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या असतात वजन वाढीच्या संयोगाने, त्याच्यामुळे आलेले असतात. तर त्यांच्यासाठी आपल्याकडे स्पेशल योगा वर्ग आहे. तर प्रत्येकाच्या वयानुसार, प्रत्येकाच्या वजनानुसार तिथे योगा शिकवलं जातं. आणि योग निद्रा आहे, प्राणायाम आहे, त्याच्यामुळे मानसिक स्वास्थ्य मिळते, मानसिक स्थिरता मिळते. जे आपल्याला टेन्शन्स आहेत, चिंता आहेत, मानसिक अस्थिरता आहे, त्यातून बाहेर पडायला आपल्याला प्राणायाम आणि योग निद्रा खूप उपयोगी पडते. आता योगा तर आहे, व्यायाम आहे, तर योगा आणि प्राणायाम बरोबर आपला आहार सुद्धा तेवढाच योग्य आणि हलका असणं खूप गरजेचं आहे. एज वाढल्यामुळे मी सांगितलं तुम्हाला, मसलची ताकद कमी झाली आणि आपला कॅल्शियम लेवल कमी झालाय, फॅट वाढलंय. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आपण योगाच्या सोबतीने, ज्यावेळेला आपण सकस संतुलित आहार घेतो, त्यावेळेला त्याची जो प्रपोर्शन आहे फॅट कमी व्हायचा, तो व्यवस्थित व्हायला लागतो. अशा वेळेला काय होतं, आपलं जे शरीरात जाईल, आपलं पचनशक्ती तर कमी झाली आहे. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, ही पचनशक्ती खूप कमी झालेली असते. मग अशा वेळेला सहज सोपा, म्हणजे सहज पचेल असा आहार घेणं खूपच गरजेचं आहे. जे प्रोटीन आहे, ओमेगा 3 फॅटी ऍसिड आहे, मॅग्नेशियम आहे, झिंक आहे, कॅल्शियम सगळ्यात महत्वाचं, फायबर, हे सगळं आपल्या आहारात जायलाच पाहिजे. ते आपल्या आहारातून जाऊ शकत नाही, ज्यामुळे आपली पचनशक्ती कमी झालेली असते. मग अशा वेळेला आपल्याला प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचणारा आहार हा गरजेचा आहे. म्हणून प्रत्येक पेशी लेवलला पोहोचणारा आपला सकस संतुलित आहार घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि ते प्रभावीपणे काम करतंय आपल्या ह्या एजला सुद्धा. आणि बघा, आपण स्त्रीचं आयुष्य बघितलं तर 30 ते 35 वर्ष आपली पिरियड्स मध्ये जातात. त्याच्यानंतर 40 नंतर पुढची 40 ते 45 वर्ष ही पोस्ट मेनोपोज मध्ये असतो आपण. म्हणजे इतका मोठा कालावधी हा आपल्याला हेल्दी आणि हॅपी पद्धतीने जगता यायला पाहिजे. आता आपण बघा, रिटायरमेंटसाठी आपण काय काय फायनान्शियल प्लॅनिंग करतो. आपण रिटायर होणार आहे किंवा आपण जेव्हा वृद्ध होऊ त्यावेळेला मला हे एवढे पैसे लागतील, माझ्या म्हातारपणाची जोडणी आहे, मुलांनी बघितलं नाही तर काय करू, असा आपण एक विचार असतो मनात. आणि बघा, आपण एफडी करतो, एसआयपी करतो, इन्शुरन्स मध्ये पैसे गुंतवतो, दागदागिन्यांमध्ये पैसे गुंतवतो. एवढं सोनं महाग झालंय तरी आपण सोन्यामध्ये गुंतवतो. बायकांचं ते एक वीक पॉइंटच असतो, सोनं. ह्या सगळ्या आपण गोष्टी कशासाठी करतो, की आपल्या म्हातारपणात, आपल्या वृद्धावस्थेत आपल्याला जर काही आजार झाले किंवा काही झालं, तर त्याला फायनान्शियल बॅकअप हवा म्हणून. पण अगदी बायकांनी ना आपलं हे मेनोपॉजचं प्लॅनिंग ना अगदी 30शी पासूनच करायला पाहिजे. म्हणजे 30शी 40शी पासून जर आपला आहार सकस संतुलित असेल, ऍक्टिव्ह लाईफस्टाईल असेल, योगा, प्राणायाम, हलका फुलका व्यायाम याची जर जोड असेल त्याच्यासोबत, तर मिनोपोजचा हा जो त्रास आहे ना, तो बऱ्याच अंशी, म्हणजे मी म्हणेल की 100% हा त्रास आपल्याला कमी व्हायला लागतो.
एक छानसा मेसेज द्यायचा आहे तुम्हाला, की मेनोपॉज हा शब्द आहे काय, की मेनोपॉज की मेन्सेस स्टॉप, मेन्सेसचा पॉज. पण इट्स नॉट मेनोपॉज, इट्स मी नो पॉज. म्हणजे काय आहे, की जरी माझे पिरियड्स थांबलेत, जरी माझा मेन्सेस थांबलेत, तरी मी आता थांबणार नाहीये. मी आता एक नवीन सुरुवात करणार आहे. म्हणजे आतापर्यंत आपण काय करतोय, की इतरांसाठी जगतोय, मुलांसाठी जगतोय, नवऱ्यासाठी जगतोय, सासू-सासऱ्यांसाठी, नातेवाईकांसाठी. सगळ्यांची काळजी घेतो, सगळ्यांना मनापासून खाऊ-पिऊ घालतो. पण आता आपण स्वतःसाठी जगूया. आता आपण जो आपला कौटुंबिक जो आपला त्रास आहे, जो आपली जबाबदारी आहे, ती थोडीशी का होईना आपली कमी झालेली असते. मग त्याचा अर्थ आपल्याला देवानेच ते दिलंय. मेनोपॉज हा जो पिरियड आहे ना, तो आपल्याला देवाने स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी, स्वतःवर काम करण्यासाठी, स्वतःला जगण्यासाठी, स्वतःसाठी जगण्यासाठी दिलंय. हे आपण ह्याच्यातून पॉझिटिव्ह घेऊया. सगळ्या जबाबदाऱ्या तर आपल्या कमीच झालेल्या आहेत. आपण त्यातून थोडंसं अलिप्त राहूया. म्हणजे स्वतःहून अलिप्त राहायची एक जी टेंडन्सी असते ना, की हे माझं आहे, हे मीच करायला पाहिजे, स्वयंपाक मीच केला तरच छान होणार आहे, सुनेने केला तर होणार नाहीये. ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या बाजूला काढूया. आणि जो 24 तास आहे, आपल्याला अगोदर 24 तासातनं 1 तास आम्ही म्हणत होतो की द्या. पण आता 24 तासापैकी तुम्ही 12 तास स्वतःसाठी देऊ शकता. स्वतःसाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी, स्वतःच्या मानसिक स्वास्थ्यासाठी देऊ शकता. दिवसाची सुरुवात आपण जर मॉर्निंग फेअर स्टेशनवरच्या आरोग्याच्या रेडिओने केला, तर बघा तुम्ही इथं कोणीही निगेटिव्ह बोलत नाही. प्रत्येक जण हा पॉझिटिव्ह असतो. प्रत्येकाच्या बोलण्यामध्ये पॉझिटिव्ह असते, प्रत्येकाच्या वागण्यामध्ये पॉझिटिव्हिटी असते. मग ही जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ती तुमच्यामध्ये आपण घेतली, तर तुमचा जो मेनोपॉजचा काळ आहे, तो नक्कीच मेनोपॉज होणारच नाहीये. मी नो पोज म्हणजे माझा न्यू स्टार्ट असा आपण करायला नक्कीच हे आपली शतायुषी फॅमिली उपयोगी पडणार आहे. थँक यू मॅम. चलो जोरदार क्लॅपिंग. कारण का माहितीये का, खरंच आहे ना. कारण याच्यासाठी पहिला पहिला प्रॉब्लेम इतके होते का, आता इतके व्हायला लागलेत. कारण आपण इतकं ओझं घ्यायला लागलोय. स्वतः आपण त्याच्यासाठी वेळच काढत नाही. स्वतःसाठी वेळ काढायला पाहिजे. स्वतः सगळ्या गोष्टींमध्ये बदल स्वीकारायला पाहिजे. स्वतःमध्ये झालेला बदल ना, तुम्ही स्वतः स्वीकारायला शिकला, की मग तुम्हाला कुठलाच चॅलेंज येत नाही. हेल्थचा येत नाही, ना स्ट्रेसचा येत नाही, काही येत नाही. किती सिम्पटम्स सांगितले. ह्या सगळ्या सिम्पटम्स मध्ये तुम्ही सफर होताच होता, पण तुमची फॅमिली किती सफर होते ह्याच्यामध्ये. माझ्या नुसतं बोलण्यानं, माझ्या नुसता नजरेनं सुद्धा लोकांमध्ये बदल होतो, माहितीये तुम्हाला. मग आपल्याला चॅलेंजिंग हे आहे हार्मोन्स, पण ह्याच्या नसण्यामुळं आम्ही तरी नेहमी म्हणतो, रेल्वे ट्रॅक बदलताना किती धडधड आवाज येतो, तसाच आहे लाईफ मध्ये एक हार्मोन्स कट करत होताना थोडासा आवाज येणार आहे. पण तुम्ही त्याची आधीच तयारी ठेवली तर काय येईल तो आवाज, त्यामुळे येणार नाही. आपण याच्यावर हा पिरियड आहे, बोलला जात नाही, सांगितलं जात नाही, याच्याबद्दल व्यक्त होत नाही. पूर्वीच्या लोकांच्या समोर व्यक्त झालं तर तिथं तुम्हाला ते ग्राह्य धरत नाहीत. असं आमच्या वेळेला काही नव्हतं आणि आता यासनीच चालू झालंय. हे होतं तर त्याच्यामध्ये आपण ऍज अ फॅमिली सगळ्यांनी मिळून ह्या चॅलेंज म्हणू, कारण त्याच्यावर काम करता येतं, आपल्याला बाहेर पडता येतं. ओके, चलो. 20 तारखेला आपली वेट लॉस मॅरेथॉन स्टार्ट व्हायला लागल्या. 20 तारखेसाठी आतापासूनच आपल्याला नाव देऊन ठेवायला पाहिजे. कारण का की काय आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्याबद्दल 1-2 दिवसामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी तर असंच बोलता बोलता बोलल्या जातील. पण एवढे छान टॉपिक होत आहेत. उद्याची बोधकथा तर त्याच्याहूनही क्लास असतात. मग आपल्याला त्या बोधकथा ऐकायला पण भारी वाटतायत. तुम्ही म्हणाल आम्ही आता बोधकथा का ठेवली असेल? कथा ऐकायचं सोडून गेलोय, कथा सांगायची वेळ आहे आपल्यावर. पण आपण कधी घ्यायला लागलोय, आपण या सगळ्या गोष्टी विसरून गेलोय. बोध आपल्याला पण मिळायला पाहिजे, कारण आपल्याला बोध मिळाला तर आपल्याकडं तो पास होणार आहे. त्याच्यासाठी बोधकथा खूप भारी असते, आपल्या जीवनामध्ये मूल्य वाढवली जाते.